आज ना हर्षूला छान असे संध्याकाळचे ना पॅनकेक्स बनवून दिले आणि त्याला म्हणलं खा बाबा आता छान छान तुझ्या हाताने तू मोठा झाला. आणि मी ना आवरायला गेले तेवढ्यामध्ये. इथं ना कधीचे म्हणजे जवळजवळ 15 दिवस झाले मी मध घेऊन दारावर चालते. ते धनगर वगैरे राहतात ना ते दारावर चालते मध आणायला. तर त्यांच्याकडून ना मी मेन बनवण्यासाठी हे घेतलं होतं. आणि हर्षूचं दुखणं मका मोरघास सगळ्याच्यामध्ये ना ते राहूनच गेलं. मग इथं ना त्याचं चांगलं असं पिळून पिळून आहे ना गोळा बनवून परत ते असे बारीक बारीक तोडून त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून ना मी ते वाटीमध्ये शिजायला टाकलं. आणि इथं ताटामध्ये ना पाणी पण घेऊन ठेवलं. म्हणलं ते कसं होतं आहे काय. आणि वावरामध्ये काम घरी शेतात हे ना सगळीकडे ना त्याच्यामुळे पायाला इतक्या माझ्या भेगा पडल्या आहे ना का बास रे बास. चला म्हणलं आता बाहेरून काही आणण्यापेक्षा आहे ना पहिलं घरगुती उपाय ट्राय करूया. आणि हे आता मला ना असं झालं देवा मी हे का बनवलं. माझी तर ना पूर्णच काय म्हणतात ना इच्छा हे झाली का हे आता आहे ना खराबच झालेलं आहे. पण जेव्हा मी ते पाण्यामध्ये टाकलं तेव्हा अचानक काहीतरी मॅजिकसारखं झालं. म्हणजे आपण म्हणतो ना अपयश होतंय असं झालं आणि मध्येच यश भेटलं. तर तशी काहीशी गंमत झाली. एवढा आनंद झाला का बापरे. माझ्या सासूला जी गोष्ट जमत नाही ती मी आज केली. अरे वा असं झालं मनातून. तर छान असं ना मध मी पाण्यातून वेगळं केलं. आणि हे बा मी बरणी तर खूप मोठी घेतली होती पण ठीक आहे एवढं ते एवढं पण मी बनवलेलं आहे ना त्याच्यातच खूप आनंद होता मला. तर चला भेटूया पुन्हा. बाय.